सगळ्यांना शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाव हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर काल बाजारात गेले होते ना, काही भाज्या संपल्या होत्या तर त्याच आणायच्या होत्या. तर काल संध्याकाळीच गेले होते, त्यामुळे मग काल संध्याकाळी तर काही भाज्या थैलीमधून काढल्याच नाही, कारण की काल खूप जास्त उशीर झाला होता रात्री, त्यामुळे मग अशाच ठेवून दिल्या होत्या. आणि मग आता सकाळीच सगळ्या भाज्या कामधंदे आवरल्यानंतर म्हटलं चला फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आणि एक स्टीलची कढाईसुद्धा मला घ्यायची होती ना, तर कढाईसुद्धा घेऊन आली आहे. बरेच दिवस झाले मला स्टीलची कढाई घ्यायची होती, आज घेऊ उद्या घेऊ असं करून करून राहूनच जात होतं. पण काल घरूनच मी आठवण करूनच गेली होती की आज तर मला कढाई आणायचीच आहे. बरेच दिवस झाले मला अशी स्टीलची कढाई घ्यायची होती. माझ्याकडे आहेत 2-3, पण त्या सगळ्या ॲल्युमिनियमच्या आहेत आणि मला स्पेशली स्टीलची घ्यायची होती. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण बनवणं काही सेफ नाही आहे, पण तरी आता किती वर्षापासून बनवते आहे म्हणून त्या चालतच होत्या. पण स्पेशली मला स्टीलची कढाई आणि स्टीलचा कुकर घ्यायचाच होता. आता कढाई तर मी घेतली आहे, कुकर अजून बाकी आहे. बघूया आता दिवाळीमध्ये सेल लागेल तेव्हा 3चा सेट भेटेल तेव्हा मी कुकर पण घेईन. आता तर फक्त कढाईच घेतली आहे. खूप छान आहे, थोडीशी मोठीच घेतली कारण की आता आमचा परिवार थोडा मोठा आहे, तर जास्त क्वांटिटीमध्ये भाज्या बनतात, त्यामुळे मग मी थोडीशी मोठीच घेतली आहे. छान आहे. आता फर्स्ट टाइम याच्यात पहिले काहीतरी गोड धोड बनवेन, संध्याकाळी शिरा वगैरे बनवेन, त्यानंतर मग वापरायला काढेन. कारले बरेच दिवस झाले खाल्ले नव्हते म्हणून कारले आणले. आता सगळ्याच भाज्या मी काही धुवून ठेवत नसते. ज्या भाज्या धुण्यासारख्या असतात ना त्याच भाज्या मी धुवून ठेवते. बाकी तर मी अशाच भाज्या डब्यामध्ये ठेवून देते, कारण की मग जेव्हा मी बनवायला घेते ना तेव्हाच ताज्या धुवून घेते. मग मनालाही एक समाधान असते की भाजी धुवून घेतलेली आहे म्हणून. टमाटे मी नेहमी धुवून ठेवत असते, पण आज मी काही धुतले नाही. कंटाळाही आला होता आणि दुसरंही मला काम होतं ना, त्यामुळे मग मी असंच डब्यामध्ये भरून ठेवले. आणि जेव्हा मग वापरायची वेळ येते ना तेव्हा मी काढून आधी धुवून घेते आणि नंतर मग वापरते, असं करत असते. तर आज तर कांदे बटाटेसुद्धा संपले होते, तर ते सुद्धा मी एक्स्ट्राचेच घेऊन येते. बटाटे तर दर आठवड्याला 2-3 किलो मी घेऊनच येते, कारण की आठवड्याभरामध्ये बटाटे मला थोडेसे जास्तच लागतात, कारण की आलूचे पराठे 1-2 दिवसाआड बनतातच ना, माझ्या मुलाला आवडतात त्यामुळे. आणि कांदेही संपले होते, आज तर कांदेही घेऊन आली होती. हे डबे जेव्हापासून मी ऑनलाईन घेतलेले आहे, माझं भाज्या स्टोअर करण्याचं काम खूप जास्त सोपं झालेलं आहे, कारण की या डब्यांमध्ये भाज्या इतक्या छान फ्रेश राहतात की आठवडा काय 15 दिवस ही भाजी जर आपण स्टोअर करून ठेवली या डब्यांमध्ये तर अजिबात खराब होत नाही, अगदी फ्रेश तशीची तशीच राहते. त्यामुळे ह्या डब्या घेतल्याचा मला तरी खूप जास्त फायदा झालेला आहे. तुमच्याकडे जर हे डबे अजूनही नसतील तर मी माझ्या म्हणण्याप्रमाणे एकदा नक्कीच तुम्ही घ्या हे ऑनलाईन डबे. जास्त महागी नाही भेटत, अगदी 250-300 रुपयालाच मी 8चा सेट घेतलेला आहे. पण आता 8 डबेसुद्धा मला कमी पडतात, कारण की मी भाज्या जास्त आणते ना त्यामुळे. आणि भाज्या स्टोअर करण्यासाठी तर एकदम बेस्ट आहेत हे डबे, तुम्ही जरूर घ्या नसतील घेतले तर. आणि बघा आलूसुद्धा मी एक खट्टेच घेऊन येते 3 किलो. आणि कांदेसुद्धा संपले होते तर कांदेही आणले. आणि आता आठवडाभर तर काही टेन्शन नाही बटाट्याचं आणि कांद्याचं सुद्धा. कांदे तर एवढे काही वापरले जात नाही, कारण की कांदे माझे मुलं जास्त खात नाही ना, त्यामुळे मग मी जास्त भाज्यांमध्ये काही कांदा घालत नाही. फक्त मसाल्याची भाजी बनवते तेव्हा त्यामध्ये कसा वाटून घातला जातो, मग त्यामुळे त्यांना काही कळत नाही, त्यामुळे ते खाऊन घेतात. बाकी असं जर कापून कांदा भाजीमध्ये घातला तर ते भाजी अजिबातच खात नाही. असं रामायण असते बघा घरामध्ये. एकाला काय आवडते तर एकाला काय आवडते, सगळ्यांच्या आवडीनिवडी आपल्याला राखाव्याच लागतात. चला सगळा भाजीपाला तर स्टोअर करून घेतला. आता अशा पावसामध्ये तर कोथिंबीर जास्त मिळतच नाही आहे, मिळते तीही एवढी खराब असते, अगदी गारा लागलेला असतो त्याला. आणि तीही अशी मिळते की अगदी ओलीकच असते आणि मग ती लवकरच खराब होऊन जाते आणि एवढी महाग भेटते. तरी मी 20 का 30 रुपयाला ह्या 2 जुड्या आणल्या होत्या. मेथीची भाजीसुद्धा 20 का 30 रुपयाला आणली होती. आता ही कोथिंबीर मस्त निवडून त्याला धुवून जर ठेवून दिली तर डब्यामध्ये भरून जर ठेवली तर तीसुद्धा अगदी फ्रेश राहते.
राहते. फक्त एवढंच आहे की तुम्ही त्याला अगदी चांगली निवडून ठेवायची आणि स्वच्छ धुवून अगदी कोरी करायची, त्यानंतरच डब्यामध्ये भरायची. पंख्याखाली त्याला वाळू द्यायची आणि मग त्या डब्यामध्ये भरली की अगदी आठवडाभर काय 15 दिवसही तशीच राहते. बघा आता इथे मी याला वाळू घातली आहे. आता अर्धा एक तास इथं अशीच वाळू देईल आणि मग त्याला मी डब्यात भरून ठेवीन. बघा मी आत्ताच हॉल व्हिडिओ शूट करत होते, तर त्याच्यासाठी मी मिशोवरून मागवला आहे. आजकाल अशा कुर्त्याचा खूप जास्त ट्रेंड चालला आहे, तर हॉल व्हिडिओ शूट करत होते, म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करते क्विकली. हे बघा अशा प्रकारे लटकन येतात शोल्डरवरती दोन्ही साईडने आणि खाली कटवरती सुद्धा असे लटकन आहे दोन्ही साईडने. ते सगळं भेटते, खमण आहे, समोसे नाही भेटत दुकानानंतर. समोसे तर भेटतच असेल. नाही भेटत. तो त्याला चांगलं तवा तो येतो माहित आहे? नाही रे. जे कच्ची वस्तू आहे त्याचा राहते ना अख्खा दिवस, ते थोडी ना खराब होते. एक्स्ट्रा काय आणत नाही तो, एक्स्ट्रा काही बनवत नाही, खराब होऊन जाते गरजेचं. प्युअर कॉटनचा कुर्ता आहे, खूप छान मस्त क्वालिटी आहे आणि याची प्रिंट पण खूप मस्त आहे. फक्त कुर्ता आहे, पॅन्ट नाही आहे याच्यासोबत, पण खूप स्वस्त आहे. 265 की 70लाच आहे, पण क्वालिटी एक नंबर आहे. प्युअर कॉटनचा आहे आणि ह्या सेम डिझाईनमध्ये सेम पॅटर्नमध्ये मी 2 मागवले आहे. डिझाईन वेगळी आहे पण ही सेम पॅटर्न आहे. दाखवते तुम्हाला. बघा ही एक पॅटर्न आहे, पण याची पण डिझाईन सेमच आहे. शोल्डरवरती असे लटकन दिलेले आहे. आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये चाललं आहे अशी पॅटर्न. हे बघा खालती पण आहे. टेन्सल्स आहेत आणि प्युअर कॉटनचा कपडा आहे. खूपच सुंदर डिझाईन आहे याची. मला दोन्ही डिझाईन खूप जास्त आवडल्या. स्लीव नाही आहे त्याच्यामध्ये, स्लीवलेसच आहे. खूप सुंदर आहे, पण कपड्याची क्वालिटी पण बघा की मस्त आहे. प्युअर कॉटनचा आहे. याची पण खूप छान आहे डिझाईन पण, कलर पण आणि पॅटर्न पण. पर्सनली मला एक कुर्ता असा शिवायचा पण आहे, पण आता वेळच भेटत नाही आहे. बघूया आता कधी वेळ भेटेल तेव्हा. आणि असे हे अगदी 500 की 550 रुपयामध्ये 5 कुर्त्या मागवल्या आहेत. आत्ता मी हॉल व्हिडिओ शूट करत होते. हे बघा सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन आहे, पण हा कॉटन नाही आहे, क्रेपचा कपडा आहे. पण हिवाळ्यामध्ये चांगला असतो हा कपडा, थंडी अजिबात वाजत नाही आणि तुमचा कपडा फाटणार नाही एवढी गॅरंटी येते ह्या क्रेपच्या कपड्याची. क्वालिटी छान असते, फक्त एवढंच की क्रेपचं असते, कॉटनसारखं नसते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर अजिबात घातलं जात नाही. यामध्ये खूप जास्त गरम होते, पण हिवाळ्यामध्ये चालतो हा कपडा. आणि अगदी 500 की 550 रुपयाला 5 कुर्त्या आहेत. आता सगळ्या उलट्या करून ठेवल्या आहे. हे बघा डिझाईन सगळ्या छान आहे त्यामध्ये. ही एक साडी श्रावण महिना लागणार आहे ना आता, त्यासाठीच मी मागवली आहे. सोमवारी वगैरे घालायला होईल. हिची पण डिझाईन खूप मस्त आहे. ग्रीन कलरची स्पेशली श्रावणमध्ये घातली जाते ना, त्यामुळे. सगळं इकडे पसारा पडलेला आहे. अजून सगळ्यांच्या घड्या करायचं आहे, जेवण बाकी आहे. अजून 12:30 वाजले. अजून एक शूट करायचं बाकी आहे. ह्या कुर्तीवर शूट करायचं बाकी आहे अजून. आता मी घालून पण दाखवते तुम्हाला. बघू शकता हा एक ड्रेस आहे, छान आहे हा तर. आणि हे दोन्ही कुर्ता सेट आजकाल इतके जास्त ट्रेंडिंगमध्ये चाललेले आहेत की विचारूच नका. इंस्टाग्रामवरती असे शोल्डरवरती दोरीवाले कुर्तीज खूप जास्त ट्रेंड करत आहेत आणि मला देखील हे दोन्ही कुर्तीज खूप जास्त आवडले आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये होती. प्युअर कॉटनचा कापड आहे. कपड्याची क्वालिटी पण इतकी मस्त आहे, प्युअर कॉटनची आहे. आणि कलर तर तुम्ही बघताच आहे, अगदी मस्त डार्किश रेड आणि व्हाईट आणि ऑरेंजचा कॉम्बिनेशन आहे. खूपच मस्त दिसत आहे. खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. 265 की 70 असेच काही प्राईस आहे दोन्हीची पण.
तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा, मी लिंक देऊन देईल. खूपच मस्त आणि मिशोवरूनच मी घेतले आहे. चला आता सगळा पसारा आवरायचा आहे. हॉल व्हिडिओ देखील शूट करणं अजिबातच सोपं नसते. एक एक प्रोडक्ट मागवा, मग त्याला घालून दाखवा, व्हिडिओ शूट करा, मग त्याची एडिटिंग करा, पुन्हा सगळे कपडे तसेच्या तसे घडी करून पुन्हा त्याला पॅक करून ठेवा. इतका तामझाम असतो यामध्ये सुद्धा. आणि तरी देखील असं नाही की सगळेच प्रोडक्ट कुणी मागवेल किंवा नाही मागवेल, पण कितीतरी मेहनत घ्यावी लागते. पैसे कमवणं अजिबातच सोपं नाही. प्रत्येक वस्तूमध्ये मेहनत करावीच लागते. हॉल व्हिडिओ शूट करणं देखील तेवढंच अवघड आहे. चला असो, सगळे प्रोडक्ट खूप छान आहेत आणि खूपच स्वस्त आहेत. ह्या 5 कुर्तीसुद्धा मी खूप कमी प्राईसमध्ये मागवल्या आहेत आणि याचा कपडा अजिबातच फाटणार नाही एवढी गॅरंटी आहे. सगळ्याच कुर्तीची डिझाईन्स खूप छान होती, मला तरी खूप जास्त आवडली. आणि अगदी 530 रुपयामध्ये तुम्हाला 5 कुर्ती मिळत आहेत, तर 100 रुपयाला की 105 रुपयाला एक कुर्ती पडते. आणि 100 रुपयामध्ये कुठे तुम्हाला कुर्ती मिळायला गेली. आणि एवढी चांगली डिझाईन, एवढी चांगला कापड मिळतो आहे तर चांगलंच आहे ना. सगळे प्रोडक्ट मी मिशोवरूनच घेतले होते. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करते. चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली आहे मी. आणि मी ना 2 दिवस पहिले पालकची प्युरी बनवून फ्रीजमध्ये ठेवली होती. तर आता पालक पनीरही बनवायला कोणी नाही म्हणत आहे, म्हणून मग आता पालकचं म्हटलं चला पालकचा पुलावच आपण आज बनवून घेऊयात. त्यासाठीच मस्त सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या. जेवढ्याही भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या ना तेवढ्या सगळ्या मी कापून घेतलेल्या आहे. त्यामध्ये फ्लावर आहे, बटाटा आहे, टमाटर आहे. तशा तर सगळ्याच भाज्या होत्या, कारण की मी कालच भाजीपाला आणला होता ना त्यासाठी. तर बघा एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे. बटाटा आहे, वटाणा आहे, शिमला मिरची आहे, फ्लावर आहे, टमाटर आहे आणि पालकची प्युरी देखील करून ठेवली होती आणि ठेचलेला लसूण आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. खूप छान लागतो हा पालकचा पुलावसुद्धा. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे. आता कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. 3 चमचे तेल घालायचं आहे. ज्याप्रमाणे क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे तेल घाला. त्यानंतर मोहरीची आणि जिऱ्याची त्याला फोडणी द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे आणि मग काही खडे गरम मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये दालचिनी, लविंग, मिरी आणि 1 चक्रफूल घेतलेलं आहे. हे सगळं घालायचं आहे. 2-2च घेतलेले आहे मी दालचिनी आणि लविंग. आणि मग त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. आणि मग जेवढ्या भाज्या आपण कापून ठेवल्या होत्या ना तेवढ्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहे आणि मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पालकची प्युरी घालायची आहे. बघा आधी सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या, टमाटरसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि सगळं अगदी बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी वटाणे आणि बटाटे घातलेले आहे. सगळ्या भाज्या चांगला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आधी, नंतरच यामध्ये घालायचे आहे. आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचं. मग सगळे बेसिक मसाले घालायचे आहे. धणे, जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद, थोडीशी हिंग घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे सगळे मसाले घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा मसाल्याची क्वांटिटी जेवढा तुमच्या भाताची क्वांटिटी असेल किंवा तुम्ही जेवढे खात असाल ना त्याप्रमाणे घालायचं आहे. नंतर यामध्ये पालकची प्युरी घालायची आहे. मी सगळीच पालकची प्युरी घालून घेतलेली आहे आणि सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि पहा मी बासमती तांदूळ घेतलेले आहे 1.5 वाटी. त्याला मी 10-15 मिनटं आधीच धुवून ठेवले होते, भिजत घालून ठेवले होते. आणि यामध्ये आता सगळे बासमती तांदूळ घालायचे आहे. सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपले बासमती तांदूळ 1.5 वाटी होते तर त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे. म्हणजे मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे. आता जेवढे तुमचे तांदूळ असतील ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. 1.5 वाटी असले तर 3 वाटी, 2 वाटी असले तर 4 वाटी अशा प्रकारे पाणी घालायचं आहे. अगदी मस्त असा पुलाव लागतो. आणि बघा तुम्हाला आता अगदीच ग्रीन कलर हवा असेल तर लाल मिरची आणि हळद घालण्याऐवजी तुम्ही अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घाला. लाल मिरची न घालता हिरवी मिरची घाला, म्हणजे अगदीच ग्रीन कलर होतो. पण मी लाल मिरची घातलेली आहे त्यामुळे थोडासा लालसर रंग आला होता, पण भात टेस्टला एकदम छान लागतो. आणि आता बघा म्हटलं नवी कढई घेतलेली आहे तर सगळ्यात आधी त्यामध्ये काही गोडधोड तर झालंच पाहिजे ना. त्यामुळे म्हटलं चला आज आधी त्यामध्ये शिरा बनवूया, त्यानंतर मग त्याला आपण वापरायला काढूया. तर मस्त त्यामध्ये शिरा बनवून घेतला. बघा इतका छान टेस्टी मस्त शिरा झाला होता ना.
चला, आणि असं मस्त जेवण होतं आजचं आमचं. पालकचा पुलाव, शिरा, ताक, काकडी. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.